चला नमस्कार. तुम्ही न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल, न्यायालय क्लार्कची तयारी करत असाल किंवा तुम्ही पोलीस भरती असेल, एमपीची असेल, तलाठी असेल, कुठल्याही भरतीची तयारी करत असाल तर अत्यंत महत्त्वाचे सर्वाधिक विचारले मराठी व्याकरणाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल पहिले चॅनल लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लगेच आपण सुरुवात करूया. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. मराठी व्याकरणची आपली बॅच सुरू झालेली फक्त 449 मध्ये बॅच आहे. पहिल्या 100 विद्यार्थी बॅच जॉईन करायचे असेल तर जॉईन करा. ठीक आहे, हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची लिंक दिली आहे, डाउनलोड करून घ्या. पहिला क्वेश्चन तुझ्या समोर आहे. एका पेजवरती साधारणतः आपण 6 क्वेश्चन घेतलेले आहे. किती? 6 क्वेश्चन दिसतोय तुम्हाला? ओके, ठीक आहे. आही हा शब्द दिलेला आहे. आही हा जो शब्द, या शब्दाचा समानार्थी शब्द, आणि सगळ्यात जास्त हा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा. 6 क्वेश्चन या ठिकाणी दिलेत. असे प्रत्येक आपण संपूर्ण एक 18 क्वेश्चन त्या ठिकाणी घेणार. ओके, चल बघा. आही शब्दाचा अर्थ काय आहे तर साप. आही म्हणजे साप. त्यानंतर खाली अर्णव शब्द दिलेला आहे. अर्णव या शब्दाचा अर्थ काय तर अर्णव या शब्दाचा अर्थ होतो समुद्र. काय होतो? समुद्र. खाली मग कानन शब्द दिलेला आहे बघा. कानन या शब्दाचा समावेश शब्द कुठला आहे? घर, जंगल, बाण, सोनं. तर कानन याला विपिन शब्द आहे, वन आहे, जंगल आहे. तर जंगलसाठी समावेश शब्द आहे. कानन खूप वेळा विचारलेला आहे. मग कानन याचा समावेश शब्द आहे वन किंवा विपिन किंवा त्या ठिकाणी जंगल. पुढचा 4 नंबरचा क्वेश्चन बघा. इकडे तट्टीने दिले. तट्टीने म्हणजे काय? आता तुम्हाला इकडे जे इमेज आहे, इमेजवरून याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल. तट्टीने याचा अर्थ काय तर नदी. तट्टीने म्हणजे नदी, पर्याय क्रमांक 1. आता भुंगा नाही तर भुंगा आहे. किती लिहितो मी? भुंगा. भुंगा हा शब्द असा आहे. भुंगा. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे? आली, केशरी, वारद, सारंग. तर भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द आली. आली, भ्रमर, भुंगा तेच आहे. केशरी या ठिकाणी सिंह आहे. सिंहाला केशरी म्हणतात. ठीक आहे. सारंग, हत्तीला सारंग म्हणतात. हरणात सुद्धा सारंग शब्द आहे. ठीक आहे. शाखा शब्द दिला तुम्हाला. शाखा. शाखा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? मग पान म्हणजे शाखा का? फांदी म्हणजे, मूळ म्हणजे की फूल? शाखा. झाडाला शाखा वेगवेगळ्या असतात. एक झाड आहे, आता हे झाडे समजून घ्या, त्याला शाखा आहेत. ह्या शाखा म्हणजे काय तर फांदी, झाडाच्या फांदी, त्याला शाखा म्हणतात. ओके, पुढचं बघा. 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. नृप म्हणजे काय? इकडं नृप या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे? नृप म्हणजे काय तर राजा. नृप म्हणजे राजा. पै हा शब्द दिला 8 नंबरचा. पै शब्दाचा अर्थ काय? सगळे समानार्थी आहे. पै म्हणजे काय तर पै म्हणजे पाणी. पथ नाही, पाय नाही, पक्षी नाही. खग म्हणजे पक्षी. ख असेल, खग असेल तर पक्षासाठी समास शब्द. पाद असेल तर पायासाठी शब्द आहे. पथ म्हणजे रस्ता, मार्ग. मारुत नावाचा शब्द दिला तुम्हाला. मारुत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? अग्नी, वारा, माती आणि वीज. तर मारुत म्हणजे काय तर वारा. वाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. अग्नी, माती यासाठी नाही. पुढं सविता शब्द दिलेला आहे. आता सविता या शब्दावरून तुम्हाला इकडे इमेज दिलेली आहे. या इमेजवरून तुम्हाला सविता शब्दाचा अर्थ कळाला असेल. सविता म्हणजे काय तर सूर्य. सविता म्हणजे काय? सूर्य, भास्कर, दिनकर हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहे. रजनी हा रात्रीसाठी समास शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर अचल शब्द दिलेला आहे. अचल या शब्दाला शब्दाचा अर्थ काय? अचल बघा. चल, चल जर विचारलं तुम्हाला, चल म्हणजे हलणारा, चालणारा, डोलणारा. चल. अचल म्हणजे एका ठिकाणी स्तब्ध असलेला, हलणारा, पाऊस पाणी हलतात डोलतात. ठीक आहे. अचल म्हणजे काय? एकाच ठिकाणी असलेला. अचल पर्वत. अचल हा समानार्थी शब्द पर्वतासाठी आहे. त्याच्यानंतर तुरुंग. तुरंग. तुरुंग असा शब्द लक्षात ठेवा. तुरुंग हा झाला तुरुंग. काय झाला? तुरुंग हा झाला तुरुंग शब्द. तुरुंग म्हणजे आपण जेल म्हणतो, कैदेत म्हणतो, आणि हा आहे तुरुंग. हा काय? तुरंग. या तुरुंगचा शब्दाचा अर्थ होतो घोडा. हय, हय वाजी,
हे घोड्यासाठी समास शब्द आहे. तुरुग म्हणजे काय तर घोडा. इकडे इमेज सुद्धा तुम्हाला दिलेली आहे घोड्याची. तुरंग म्हणजे घोडा. पुढचं बघा विपिन शब्द दिलाय. विपिन हा शब्द आहे. या शब्दाला समानार्थी कुठला शब्द आहे? विपिन शब्द. वन, पाणी, मित्र, शत्रू. आताच पाहिले. विपिन म्हणजे जंगल, वन. ठीक आहे, समानार्थी शब्द वन आहे. कमळ हा शब्द दिला आणि विचारले या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. कमळ शब्दाला कुठला नाहीये समानार्थी? पंकज म्हणजे कमळ आहे, सरज म्हणजे कमळ आहे आणि राजू म्हणजे सुद्धा कमळ आहे. समीर हा वाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. त्यानंतर डोळा शब्द दिला. डोळा. डोळा. डोळा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर चक्षु. चक्षु म्हणजे डोळा, कर्ण म्हणजे कान, नासिका म्हणजे नाक, हस्त म्हणजे हात. तर डोळा शब्दाला चक्षु हा समानार्थी शब्द आहे. पुढं गंभीर शब्द दिलाय. गंभीर या शब्दाला समानार्थी कुठला? गंभीर आहे. आता स्वभावाचं जर म्हटलं गंभीर तर त्याचा अर्थ होतो शांत. गंभीर म्हणजे समानार्थी शब्द त्याला शांत आहे, लक्षात ठेवा. पुढचा आहे अंगना. अंगना म्हणजे काय? अंगना, अंगण, स्त्री, शरीर की मुलगा. लक्षात ठेवा, खूप वेळा हा प्रश्न विचारलेला, अनेक जण चुकतात. अंगना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्त्री. काय? स्त्री. मृत्युंजय. मृत्युंजय 18 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणाला म्हणतात? विष्णू, शंकर, ब्रह्मा की इंद्र? तर मृत्युंजय म्हणतात शंकराला, महादेवाला काय म्हणतात? मृत्युंजय. इकडे त्रिशूल दिलेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल. आता हे 18 क्वेश्चन तुमचे समानार्थीचे आहे. आता विरुद्धार्थीचे आहेत. पार्ट 2 विरुद्धार्थी सुरू झालेला. आता बघूया विरुद्धार्थीमध्ये जर पाहिलं असेल तर सोपे पण सर्वाधिक विचारले इहलोक. इहलोक हा शब्द खूप वेळा विचारलाय. त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर इहलोकचा कुठला आहे? परलोक हा विरुद्धार्थी शब्द आहे. बॅच जॉईन करायचं असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे सिरी अकॅडमीची. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा, तुम्हाला ही पीडीएफ तिथं मिळेल. त्याच्यानंतर कृपण हा शब्द दिलाय. कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कुठला? कृपण. दिसतंय का? ओके, विरुद्धार्थी विचारलेला विरुद्धार्थी या शब्दात. तर कृपण म्हणजे कसा? कंजूस. तर इथे 1 नंबर कंजूस हा त्याला समानार्थी होईल. विरुद्धार्थी म्हणजे उदार आहे. कृपणचं काय विरुद्धार्थी? उदार हा शब्द आहे, उदार. अग्रज शब्द दिलाय. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी म्हणजे कसा? अनुज. अग्रजच्या विरुद्धार्थी अनुज शब्द. अग्रज म्हणजे मोठा, अनुज म्हणजे लहान. इथं दिलं होतं मोठा. मोठा हा समानार्थी आहे. ओके, चलो पुढचं. विध्वंस. विध्वंस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? विनाश त्याला समानार्थी आहे. शेवट त्याला समानार्थी आहे. विध्वंस या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे निर्मिती. निर्मिती. ठीक आहे, इथं दाखवलंय बिल्डिंग उद्ध्वस्त झालेली आहे आणि इकडे नव्याने निर्माण झाली, म्हणजे विध्वंस या शब्दाला विरुद्धार्थी निर्मिती हा शब्द आहे. जहाल तुम्हाला हा माहिती आहे. जहाल शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सर्वांना माहिती आहे. जहालच्या विरुद्धार्थी मवाळा. त्यानंतर न्यूनता शब्द आहे. न्यूनता शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? कमतरता. बघा, न्यूनता म्हणजेच कमतरता, पण हा समानार्थी आहे. गरिबी हा समानार्थी आहे. उणीव हा सुद्धा सम, पण न्यूनतेच्या विरुद्धार्थी आहे विपुलता. इथं बघा, इथं न्यूनता म्हणजे काहीच नाही, हा न्यूनताचा सम, आणि त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे इथं खूप पुष्कळ धान्य दिसलेलं आहे, संपत्ती दिसते, म्हणजे विपुलता आहे. न्यूनतेच्या विरुद्धार्थी विपुलता हा शब्द. पुढचं आता शाश्वत नावाचा शब्द दिलाय आणि याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? शाश्वत. याच्या विरुद्धार्थी कुठला शब्द आहे तर शाश्वत मध्ये कंटिन्यू टिकणार, आणि नश्वर त्याच्या विरुद्धार्थी नश्वर हा शब्द आहे. आस्तिक नावाचा शब्द दिलाय आणि त्याच्या विरुद्धार्थी तुम्हाला विचारले. आस्तिकच्या विरुद्धार्थी नास्तिक. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा, नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. स्तुती हा शब्द दिला. स्तुती. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कोणता आहे? प्रशंसा, निंदा. बघा, स्तुती म्हणजे प्रशंसा, समानार्थी आहे. कौतुक म्हणजे सुद्धा स्तुतीच होतं. ठीक आहे, तर याच्या विरुद्धार्थी निंदा. स्तुतीच्या विरुद्धार्थी निंदा. पुढचा इकडं स्वदेशी शब्द आहे. याच्या विरुद्धार्थी शब्द स्वदेशीच्या विरुद्धार्थी कुठला आहे? परदेशी बरोबर आहे, आणि विदेशी सुद्धा. देशी म्हणजे आपल्या देशातला, विदेशी म्हणजे दुसरा, म्हणजे स्वदेशीच्या विरुद्धार्थी शब्द परदेशी सुद्धा येतं आणि विदेशी सुद्धा, म्हणजे तुमचं अ आणि क दोन्ही त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा आहे कृत्रिम हा शब्द दिला आणि याच्या विरुद्धार्थी शब्द. कृत्रिमच्या विरुद्धार्थी नैसर्गिक शब्द. इथं कृत्रिम दिलं आणि इकडे नैसर्गिक तुम्हाला दिलं, त्या इमेजून सुद्धा कळलं असेल. पुढं उन्नती दिलंय
या उन्नती शब्द बघा, उन्नती म्हणजे प्रगती होत जाणारी, याच्या विरुद्धार्थी कशी अवनती. अवनती हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढे आहे ज्येष्ठ शब्द दिलाय, या ज्येष्ठ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कुठला. ज्येष्ठ म्हणजे मोठा वयाने, ज्येष्ठ कनिष्ठ, त्याचा विरुद्धार्थी आहे कनिष्ठ. तीक्ष्ण, तीक्ष्ण शब्द दिलाय, त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे. तीक्ष्ण त्याला समानार्थी धारदार येऊन जातं, टोकदार येऊन जातं, ठीक आहे, कडक सुद्धा येऊन जातं. तर तीक्ष्णच्या विरुद्धार्थी आहे बोथड, बोथड. खाली लवचिक शब्द दिलाय, याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, तर लवचिक म्हणजे ताठर, त्याच्या विरुद्धार्थी ताठर. ठीक आहे. पुढचा आहे इकडचा 16 नंबरचा क्वेश्चन, विरुद्धार्थी सगुण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे निर्गुण. सगुणला निर्गुण. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला विचारलेले शब्द आहे. आव्हान हा शब्द दिलाय, आव्हान, ह्याच्या विरुद्धार्थी आव्हानच्या विसर्जन. आव्हानच्या विरुद्धार्थी काय विसर्जन. इथे तुम्हाला विसर्जन दाखवले गणपती बाप्पाचं. पुढे सावध हा शब्द दिलेला आहे, सावध. ठीक आहे. सावध शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द बेसावध. पर्याय क्रमांक तुमचं आहे. आणि इथं सुद्धा बघा तीक्ष्ण म्हणजे हे चाकू तीक्ष्ण दाखवलेला आहे, आणि त्याच्या विरुद्धार्थी खडबड चाकू बोथड झालेला. ओके, चला पुढचं घेऊया. भाग 3. आता हे झाले 18 झाले. तर वाक्प्रचार. वाक्प्रचार कोणकोणते बघा. नंबर 1 कंठस्थान घालणे. कंठस्थान म्हणजे घालणे, आंघोळ घालायचे का त्याला नाही. कंठस्थान घालणे म्हणजे त्याला ठार मारणे. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे करेक्ट. त्यानंतर आबाळ फाटणे या शब्दाचा अर्थ. आबाळ फाटले, इकडे दिसलं तुम्हाला काळे ढग झाले ते फाटलेले, म्हणजे काय झालेलं आहे, तर चारही बाजूनी संकट येणे म्हणजे आबाळ फाटणे. जीवाचे रान करणे म्हणजे काय. जीवाचे रान करणे म्हणजे काय, रानात फिरणे, खूप कष्ट करणे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मी जीवाचं रान केलंय म्हणजे काय केलेलं आहे, तर खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप अभ्यास केला आणि मग मी त्या ठिकाणी सरकारी नोकरी लागलो, असं त्याचा अर्थ. उखळ पांढरे होणं. उखळ पांढरं होणं म्हणजे काय, तर खूप फायदा होणं, खूप फायदा. तोंडात बोट घालणे. बघा, तोंडात बोट घालणे म्हणजे काय, दात दुखणे, आश्चर्यचकित होणे. काही एखादी वस्तू पाहिली असेल तर तोंडात बोट घालणे म्हणजे गप्प बसणे का, की आश्चर्यचकित होणे. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, गप्प बसणे नाही. ओके. पायाला भिंगरी असणे म्हणजे काय, पाय फिरणे, सतत फिरत राहणे. एखादा व्यक्ती असतो नुसतं फिरत राहतो, म्हणतात त्याच्या पायाला भिंगरी, नुसती भिंगरी आहे. तर भिंगरी म्हणजे काय, पायाला भिंगरी असणे, सतत फिरत असणे किंवा फिरत राहणे. तगद होणे. तगद होणे म्हणजे काय, मरण पावणे, पळून जाणे, हरवणे की घाबरणे. चला, तगद होणे म्हणजे काय, तर पळून जाणे. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे काय, त्या ठिकाणी कामाची सुरुवात करणे. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे कामाची सुरुवात करणे. डोळे झाक करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. डोळे मिटणे का नाही, डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. इकडं 10 नंबरचा अक्कल पाजळणे. अक्कल पाजळणे म्हणजे काय, त्या ठिकाणी विद्वत्ता दाखवणे का, खूप अभ्यास करणे का, दिवानंतर मूर्खपणा दाखवणे. अक्कल पाजळणे म्हणजे मूर्खपणा दाखवणे. काडीमोड घेणे म्हणजे काय रे बाबांनो, संबंध तोडणे किंवा घटस्फोट घेणे, काडीमोड घेणे. साखर पेरणे याचा अर्थ काय, तर गोड बोलून फसवणे. साखर पेरणे म्हणजे काय, गोड बोलणे का नाही, गोड बोलून फसवणे म्हणजे साखर पेरणे म्हणतात. पुढचा आहे 13 नंबरचा क्वेश्चन, हात टेकणे. हात टेकलेले आहेत, माझे हात टेकलेत. आता हात टेकणे म्हणजे काय, नांगी टाकणे किंवा हार पत्कारणे किंवा पराभव पत्कारणे. ब नंबर. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे त्या ठिकाणी काय, दुर्लक्ष करणे, डोळे मिटणे, चष्मा लावणे, झोपणे. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे दुर्लक्ष करणे. धूळधान उडवणे म्हणजे काय, त्या ठिकाणी धूळ झटकणे, पूर्ण नाश करणे. धूळधान उडवणे म्हणजे काय करणे, पूर्ण नाश करणे. पर्याय क्रमांक ब 15. 16 नंबर बघा इकडं, राम म्हणणे. राम म्हणणे किंवा राम नसणे. राम नसणे म्हणजे कशाचाच काही अर्थ नसणे, आणि राम म्हणणे म्हणजे मृत्यू पावणे. पाणी सोडणे. पाणी सोडणे म्हणजे काय, पाणी पिणे, रडणे, शेती करणे, त्याग करणे. दोन हात करणे. इकडे दोन व्यक्ती दिसत असतील. दोन हात करणे म्हणजे काय,
तर सामना करणे किंवा त्या ठिकाणी लढणे हे 18 झालेले आहे. त्यानंतर मनी दिलेले आहे. आता कधी कधी तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे देतात की मन पूर्ण करा. अतिशय सोपे आहे पण सगळ्यात जास्त विचारलेले आहे. मनी, आती तिथे टिंब टिंब दिले ही मन पूर्ण, आती तिथे माती. दुरून डोंगर टिंब टिंब, काळे डोंगर निळे डोंगर साजरे मोठे, दुरून डोंगर साजरे करणे, साजरे उत्तर आहे त्याचं. हाताच्या कंकणाला टिंब टिंब भरा, काय तर हाताच्या कंकणाला आरशा कशाला, पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचं 4 नंबर, घरोघरी, काय घरोघरी लक्ष्मीचा वास, पाण्याचे नळ माणसे सारखी, तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती हे म्हणीचा अर्थ. कोल्हा काकडीला राजी, पर्याय क्रमांक 1 आहे. गरज सरोनी, गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजे आपलं काम झालं की ज्याने आपलं काम केलं त्याच्यावर आपल्याला काही देणं घेणं नाही. पुढचं 7 नंबरचं बघा, काय 7 नंबरचं, न कर्त्याचा वार, न कर्त्याचा वार कुठला तर शनिवार. अशा रिकाम्या जागा जोड्या, रिकाम्या जागा भरा यासाठी तुम्हाला मनी विचारलं जातं. पळसाला पाने किती रे बाबा, नो इथं दिलं तुम्हाला 3, पळसाला पाने 3. पिंपळाला पाने टिंब टिंब नसून ही मन अशी आहे, गाढवाला गुळाची चव काय, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. आधी पोटोबा आणि मग विठोबा म्हणजे आधी आपलं खाऊन घ्यायचं मग बघायचं देवपूजा करायची का. काखेत कळसा, वस्तू जवळच आहे पण गावभर नुसतं काय करायचंय पाहायची वस्तू. चष्मावर डोक्याला लावला आणि सगळं घरभर धुंडलाय कुठे चष्मा, तसं काखेत कळसा आणि गावाला वळसा, पर्याय क्रमांक ब. नाव मोठं आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं, पर्याय क्रमांक ब त्याचं उत्तर आहे. 12. 13 नंबरचं बघा, 13 नंबर काय, जावे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. नवरा बायको मध्ये भांडणं तुम्ही पाहिलेच असतील. मग ती म्हणते तुम्ही बायको जर असतात किंवा तुम्ही स्त्री असतात तुम्हाला कळलं असतं. म्हणजे जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या सगळ्या मनी आहे. कर नाही त्याला डर कशाला, कर नाही त्याला डर नाही, पर्याय क्रमांक अ तुमचा आहे. 16 नंबरच बघा, इकडे आड आणि तिकडे, इथे दिसले तुम्हाला इमेज, इकडे आड तिकडे विहीर. आंधळा म्हणजे सगळीकडे संकट आहे, आंधळा दळतो आणि कुत्री पीठ खातो किंवा खाते या प्रकारची मन. आयत्या बिळात नागोबा ह्या मन आहे. याच प्रकारच्या आपल्या युट्यूब चॅनलला संपूर्ण मराठी असेल सगळ्या स्पर्धा परीक्षा येणारे सगळे विषय आपण घेतले जातात. त्यामुळे चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल की पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, नवीन व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तर तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबतो. मराठी व्याकरणाची बॅच जॉईन करायची असेल फक्त सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी 449 रुपये फीस आहे, त्यामुळे जॉईन करून घ्या. थांबतो.